सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की चोरांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येत आहेत. देशाचे पंतप्रधान चोराच्या प्रचाराला. म्हणजे नवाब मलिकांचा जो मी उल्लेख केला, नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळातले माझे सहकारी होते. का अटक केली होती त्यांना? भाजपने केली होती. केंद्रीय संस्था पाठवून, यंत्रणा पाठवून त्यांना अटक केली होती. कारण दाऊद बरोबर यांचे व्यवहार आहेत. एक पुख्ता सबूत है मेरे पास. देवेंद्र फडणवीसांची ती क्लिप आज सुद्धा माझ्याकडे आहे. आमच्याकडे ठोस पुरावा आहे. मग तो पुरावा कुठे ठोसला तुम्ही? कुठे गेला पुरावा? अजित पवार तुमच्याकडे आले, आल्याबरोबर ती नवाब मलिक बाहेर आले. अजित पवार म्हणतात की नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध असूच शकत नाही आणि तो माझा अधिकृत उमेदवार आहे, त्याच्या प्रचाराला मी जाणार. मग आता मी बघतोय आता हे कसं चालतं त्यांना. नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईत प्रचाराला येतील तेव्हा सहकारी पक्ष आज माझ्या सोबत आहेत ना, काँग्रेसचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार बसले आहेत. सगळ्यांना आपल्याला जिंकून द्यायचंय. मी अभिमानाने सांगतो की हे सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत, जिथे मशाल असेल तिथे मशाल, हात असेल तिथे हात, आणि तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी, हे आपले अधिकृत उमेदवार आहेत ना. आहेत ना, सगळ्यांची नावं सगळ्यांना माहिती आहे. हे जिंकून द्यायचे. मग मोदीजी, तुम्ही तुमच्या महायुतीतल्या नवाब मलिकांचा प्रचार करणार आहात का? देवेंद्र फडणवीस, तुम्ही तुमच्या महायुतीतल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या पक्षाच्या नवाब मलिकांच्या प्रचाराला जाणार आहात का? आणि नसाल जाणार तर अजित पवारांना विचारतो, ते तुमच्या प्रचाराला येणार नसतील तरी देखील तुम्ही तिथे शेपूट हलवत बसणार का?